हे कादंबरीचं जे कव्हर आहे ते ओरिजिनल आहे. ते पहिल्या एडिशनचं हे कव्हर आहे आणि हे मी जर्मनीत विकत घेतलेलं होतं पुस्तक. तर त्याच्यामुळे पुण्यामध्ये ग्युंटरग्रास हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं असतं. तसं जर्मन प्रसिद्ध लेखकांची नावं ऐकलेली असतात, पण त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती करून घेतलेली नसते किंवा त्याला सवड झालेली नसते लोकांना. तर त्याच्यामुळे आज मी या पुस्तकावर बोलायचं ठरवलं. प्रसिद्ध लेखिका जर्मन भाषा तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर नीती बडवे यांनी आज अभ्यासमंडळाच्या कार्यक्रमात जर्मनमधील प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते लेखक गुंटर ग्रास यांच्या पुस्तक तसेच त्यांचे लिखाण याविषयी अतिशय छान अशी माहिती त्यांनी सर्वांना सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी नीती बडवे. मी माझी ओळख करून देते एका वाक्यामध्ये. मी जर्मन पुण्यातच शिकले. त्याच्यानंतर म्युनिकला जाऊन काही कोर्सेस केले आणि MA PhD जर्मनमध्येच केलं आणि बरीच वर्ष जर्मनशी संबंधितच राहिलेली आहे. बाकी इतर ओळख आजच्या पुरती एवढी ओळख बास आहे. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. एक तास ओळख करून द्यायला लागेल. नाही, 1 तास आपण हे बघूया. तर आता जर्मन मधलं नाव ह्या पुस्तकाचं आहे माइन यारहुंडर्ट आणि ते अर्थातच इंग्लिश मध्ये भाषांतरित झालेलं आहे आणि ते माय सेंच्युरी म्हणून इतर लोकांना माहिती. हा ग्युंटरग्रास अत्यंत विख्यात लेखक आहे, जर्मन लेखक आहे. त्यांनी कविता लिहिल्या, नाटकं लिहिली, पण तो खरा कादंबरीकार म्हणूनच जास्ती प्रसिद्ध आहे. त्याने अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तर त्याच्या एका पहिल्या आणि गाजलेल्या कादंबरीबद्दल एक थोडस सांगते. हे कादंबरीचं जे कव्हर आहे ते ओरिजिनल आहे. ते पहिल्या एडिशनचं हे कव्हर आहे आणि हे मी जर्मनीत विकत घेतलेलं होतं पुस्तक. तर हा एक विख्यात जर्मन लेखक आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याचं नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं असतं, विशेषतः पुण्यात काही जणांनी ते नाव ऐकलेलं असेल. कारण 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे 1987 साली तो भारतात आला होता आणि कलकत्त्यामध्ये 6 महिने राहिला होता, तो आणि त्याची बायको. आणि त्यामुळे तिथला भरपूर एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेला होता. आणि 1988 मध्ये त्यांनी त्याच्यावर एक कादंबरी का लिहिली असं आपण म्हणूया, किंवा एक लॉंग टेक्स्ट लिहिलं असं म्हणूया. आणि त्याचं नाव होतं सुंग सायगन, म्हणजे शो युअर टंग असं त्याचं भाषांतर आहे. तर ते 88 मध्ये प्रसिद्ध झालेलं मुळातलं पुस्तक 89 मध्ये त्याचं इंग्लिश वर्षन आलं. ते त्याच्या इतर अनेक पुस्तकांप्रमाणे जरा कॉन्ट्रोवर्शियल आहे. विशेषतः त्याच्यात सुंग सायगन हे कशाला कोणत्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे बंगालमध्ये कलकत्त्यात राहिलेलं असल्यामुळे ती काली माता जी रौद्र स्वरूपात दाखवतात आणि तिथे ती जीभ बाहेर काढलेली आहे तिने. तर त्या रौद्र स्वरूपाबद्दल आपल्याला हे माहिती आहे की ती जीभ बाहेर काढलेली ती मूर्ती आहे किंवा ते चित्र किंवा ते इमेज जे आहे काली मातेचं ते आहे. पण त्यांनी इतर अनेक त्याच्यातले अर्थ लावले आणि लाज वाटून लोक जीभ बाहेर काढतात वगैरे असं पण त्याच्यामध्ये आहे. त्यांनी काही म्हणजे त्यांनी ते खूप एक विचित्र पुस्तक आहे, कारण त्याच्यामध्ये 91 पानं त्यांनी एक प्रोज मध्ये लिहिलेली आहेत, गद्यात लिहिलेली आहेत आणि नंतर एक लांब कविता आहे त्याच्यात आणि त्याची स्वतःची चित्र पण आहेत बरीचशी. तर असं हे जरा ज्याचा आपण जॉनर किंवा फॉर्म ठरवू शकणार नाही अशा तऱ्हेचं हे पुस्तक आहे. त्याचं दुसरं पुस्तक गाजलेलं पुस्तक म्हणजे
दुसरं किंवा पहिली कादंबरी म्हणजे ब्लेश थ्रोमेल जर्मनमध्ये आणि इंग्लिशमध्ये द टीन ड्रॉप. हे 59 साली प्रसिद्ध झालं. म्हणजे युद्ध संपल्यानंतर 45 वर्षांनी ही कादंबरी प्रसिद्ध झाली. आणि ह्या कादंबरीबरोबर आणखीन 2 कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. हायनरिश बेल हा पण तितकाच महत्वाचा लेखक आहे. उव जॉन्सन हा पूर्व जर्मनीतनं आलेला लेखक आहे आणि गुंटर ग्रास या तिघांच्या कादंबऱ्या 1959 साली प्रसिद्ध झाल्या. पण त्याच्यातली द टीन ड्रम ही कादंबरी खूप गाजली. कारण एक तर काय आहे, 15 वर्ष त्याला लागली. कारण लोकांच्या मनात खूप अपराधी भावना होती युद्धाबद्दलची. टू कम टू द टर्म्स विथ पास्ट हे खूप अवघड होतं. आणि नाझी काळाशी सगळेजण झगडत होते त्या काळामध्ये. आणि सरळ सोट साधी एखादी गोष्ट सांगणं हे त्या बद्दल काही बोलणं आणि सरळ सोट आणि साधी गोष्ट सांगणं हे जवळजवळ अशक्य कोटीतली गोष्ट होती. तर त्याच्यामुळे जर्मन लोक एकतर अपराधी भावना घेऊन म्हणत होते, त्यांना नव्याने स्वतःची ओळख करून घेणं भाव होतं. याच्यावर अनंत गोष्टी किंवा अनंत प्रकारे बोलता येईल. थोडक्यात आता एवढंच. आणि त्याच्यासाठी एखादी नवीन भाषा शोधणं, नवीन एक्सप्रेशन शोधणं आणि नवीन फॉर्म शोधणं, नवीन तंत्र शोधणं हे गरजेचं होतं. आणि ते या 3 ड्रम मध्ये आपल्याला दिसतं की त्यांनी एक अगदी वेगळं आणि नवीन तंत्र शोधलं. आणि ते काय ते आता आपल्याला लक्षात येईल. कारण हा ऑस्कर म्हणजे ओस्कार जर्मन मधला त्याचा उच्चार माचारे हा या कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा आहे. पण तो 3 वर्षाचा असताना तो असं ठरवतो की मी याच्या पुढे वाढणार नाही. तर तो 3 वर्षाचाच राहतो आणि छोटाच राहतो. आणि हा 3 वर्षाचा प्रौढ तो जरा वेडा असतो. म्हणजे नॉर्मल जे माणसं वागतात किंवा असतात त्याच्याप्रमाणे तो असत नाही. तर तो एका मनोरुग्णाच्या संस्थेमध्ये दाखल झालेला असतो आणि तिथून तो आपली गोष्ट मागे वळून फ्लॅशबॅक मध्ये सांगतो. असं या कादंबरीचं साधारण स्वरूप आहे. तर तो तो खूप हुशार असतो, प्रज्ञावान असतो, पण दुष्टपणाही त्याच्या अंगात असतो. आणि तसं बऱ्यापैकी काही काही सीन्स आलेले आहेत त्याच्यामध्ये. पण ही कादंबरी वेगळी असल्यामुळे आणि वेगळ्या रीतीने भूतकाळाशी लेखक झुंजला त्याच्यामुळे खूप गाजली. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर त्याच शीर्षकाचा सिनेमाही लगेच निघाला. त्याला अनेक पारितोषिकं मिळाली. त्याच्यात अकॅडमी अवॉर्ड त्याला मिळालेलं होतं या पुस्तकाबद्दल. आणि तो ओव्हरनाईट प्रसिद्ध झाला. त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालं. ते एक तर जर्मनीमध्ये खूप प्रमाणात खूप पटकन भाषांतर होतं. ग्रासच्या पण बहुतेक सगळ्या पुस्तकांची भाषांतर झालेली आहेत. इंग्रजीत तर नक्की, पण इतरही काही भाषांमध्ये. तर त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट आहे, 3 ड्रम हे इतकं गाजलेलं होतं की भागवत सरांना एखाद्या वेळेला माहिती असेल किंवा आठवत असेल की हे इंग्रजी विभागामध्ये अभ्यासासाठी नेमलेलं होतं एकेकाने. ते मला आठवत आहे. युनिव्हर्सिटीमध्ये हे वाचलं जात होतं पुस्तक. नागराजांच्या वेळेला काय नागराजन होते त्यावेळेला बरेच वर्ष झाली त्याला अर्थात, कारण हे पुस्तकही तसं जुनं आहे. पण त्यावेळेला तर ह्या 1-2 कारणांमुळे ग्रासचं नाव लोकांनी ऐकलेलं असतं. तो ज्या वेळेला कलकत्त्यात राहिला त्यावेळेला तो पुण्यातही आला होता. आणि पुण्यामध्ये थिएटर अकॅडमीशी वगैरे त्याचं संवाद झाले आणि त्याचे इंटरव्ह्यूज पण झाले इथे आणि ते प्रसिद्ध पण झाले होते. तर माझ्या कलिग्सनी त्याचे इंटरव्ह्यूज पण घेतलेले होते त्यावेळेला. तर त्याच्यामुळे पुण्यामध्ये ग्युंटर ग्रास हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं असतं. तसं जर्मन प्रसिद्ध लेखकांची नावं ऐकलेली असतात, पण त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती करून घेतलेली नसते किंवा त्याला सवड झालेली नसते लोकांना. तर त्याच्यामुळे आज मी या पुस्तकावर बोलायचं ठरवलं. माइन यारहुंडर्ट या पुस्तकावर. ग्युंटर ग्रासचा जन्म 1927 सालचा आहे.
पुढचं वर्ष हे त्याचं बर्थ सेंटिनरी इयर असेल, जन्मशताब्दीचं वर्ष असेल त्याचं. तो ऑक्टोबरमध्ये जन्माला आला होता. तर डान्स किंवा त्याचं विचित्र जे स्पेलिंग आहे, ज्याचा उच्चार आपल्याला सहसा करता येत नाही, तर हे ओरिजिनल स्पेलिंग आहे त्याचं. आणि नाहीतर डान्सिंग असं जर्मनमध्ये म्हणतात आणि डान्सिंग हे नाव इंग्लिशमध्ये पण वापरतात. तर ह्या शहरात तो जन्माला आला आणि त्याच्या पहिल्या तर कादंबऱ्या तिन्ही इथेच झालेल्या आहेत, म्हणजे ह्या बॅकग्राऊंडवरच झालेल्या आहेत ह्या शहराच्या. तर त्याला डान्सिंग ट्रायलॉजी असं म्हणतात. आणि 3 पुस्तकं, म्हणजे हे एक 3 ड्राम आलं आणि त्याच्यानंतर 2 पुस्तकं आली. हे डान्सिंग ट्रायलॉजी म्हणून प्रसिद्ध आहे. तर हे शहर जे आहे हे एक बंदर आहे मोठे आणि ते बाल्टिक सीवर आहे, म्हणजे जर्मनीच्या पूर्वेकडे बरंच नॉर्थला जायला लागतं त्याच्यासाठी. तर या शहरात मी गेले होते आणि या 3 ड्रॉपमध्ये ज्या बॅटल्स दाखवलेल्या आहेत त्याच्यातली एक बॅटल पोस्टाच्या बिल्डिंगमध्ये झालेली बॅटल होती ती. तर ते मी चालत जाऊन ते शोधून ते आहे अजून पोस्ट ऑफिस तिथे. तर ते पोस्ट ऑफिस बघून आले होते मी मुद्दामून. तर या कादंबऱ्या वाचल्या की काही गोष्टी अशा डोक्यात फिक्स झालेल्या असतात. तर ते मला बघायचं होतं आणि डान्सिंग पण बघायचं होतं, कारण त्याचं सगळं पूर्ण असोसिएशन हे गुंडग्रासशी आहे खरं म्हणजे. आणि त्याचं बालपण तिथे गेलं. नंतर त्यांना हलायला लागलं होतं तिथनं. तो पुढे ग्राफिक डिझाईन आणि शिल्पकला शिकला युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे त्याच्या शिक्षणाचे विषय हे होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी काही काळ ग्राफिकमध्ये कामही केलं आणि नंतर तो लिहायला लागला आणि मग तो इतका प्रसिद्ध झाला. पण तरीही त्याचं कल्चर आणि ग्राफिक डिझाईन हे त्यांनी चालू ठेवलेलं होतं आणि त्याच्या बऱ्याचशा कादंबऱ्यांमध्ये, पुस्तकामध्ये त्याची रेखाटनं स्वतःची आहेत. आणि इतरही तो स्कल्पचरच्या बाबतीतही तो फारच त्याला रस होता त्याच्यामध्ये आणि ते तो करत होता. त्याच्यानंतर त्याचं वास्तव्य मुख्यत्वे ल्युबेक या शहरात होतं आणि ल्युबेक पण नॉर्थलाच आहे आणि ते एका लहान नदीवर, द्राव नावाची नदी आहे आणि ती तिथे समुद्राला मिळते ईस्ट सीला. तर ते पण बंदर आहे आणि म्हणजे समुद्राचं वातावरण. आणि नंतर तो काही वर्ष हॅम्बुर्गमध्ये पण होता. पण ल्युबेक हे त्याचं काय कर्मभूमी म्हणू शकतो आपण. इतकं काळ त्यांनी ल्युबेकमध्ये काढला होता आणि तिथेच त्याचं निधनही झालं ल्युबेकमध्ये. तर ल्युबेक हे गाव प्रसिद्ध आहे 3 मोठ्या व्यक्तींसाठी जर्मनीतल्या. एक म्हणजे थॉमस मान, सगळ्यांनी नाव ऐकलेलं असेल ह्या लेखकाचं. थॉमस मान म्हणून तो पण नोबेल प्राइज विनर होता. आणि विली ब्रँड म्हणून त्यांचे चान्सलर होते, पहिले समाजवादी चान्सलर. तर ह्या तिघांचं हे गाव होतं आणि तिथे त्यांचे काय वस्तुसंग्रह किंवा त्यांच्या आठवणी तिथे अजून खूप जिवंत आहेत ल्युबेकमध्ये आणि ते बघता येतं आपल्याला. तर मुख्य म्हणजे हार्बर टाउन हे त्याचं वास्तव्य होतं. म्हणून पहिल्या त्याच्या लिखाणात किंवा आता जे आपण हे पुस्तक मुख्यत्वे बघणार आहोत, या पुस्तकामध्ये सुद्धा काही प्रकरणांमध्ये हार्बर म्हणजे समुद्राच्या बाजूचं वातावरण जे असतं त्याचं खूप सविस्तर वर्णन त्यांनी केलेली आहे. तर ही जी कादंबरी आहे ती माइन यार्डमिलर ही 1999 मध्ये आली आणि 1999 मध्येच त्याला नोबेल पारितोषिक पण मिळालं. तर त्यामुळे ह्या कादंबरीचं असोसिएशन आणि हे एका शतकाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे म्हणजे 1900 ते 1999 ही 100 वर्ष त्यांनी या पुस्तकामध्ये त्याचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास आपल्याला त्याच्यातनं वाचायला मिळतो. तर आता पहिलंच वाक्य काय आहे या कादंबरीतलं, तर माझ्या बदल्यात मीच आलोय आणि मी वर्षानुवर्ष इथे आहे असं म्हणून तो प्रत्येक प्रकरण
हे त्या सालाचं जे म्हणजे आकडा असेल ते 30 शीर्षक आहेत संबंध 100 प्रकरणांचे. आणि ह्या 100 प्रकरणे ही प्रत्येक प्रकरण 3 ते 4 जास्तीत जास्त पानांचं आहे. पण त्याच्यात इतकी सविस्तर माहिती आहे आणि इतकी खुबीने सांगितलेली आहे. तर पहिलं प्रकरण आहे ते त्यांचं चीनशी युद्ध झालं. तर हा जो निवेदक असतो तो म्हणतो की मी मरीनमध्ये गेलो होतो, नेव्हीमध्ये गेलो होतो आणि बोटीने आम्ही चीनपर्यंत प्रवास केला होता, असं ते पहिल्या प्रकरणामध्ये उल्लेख होतो. तर आता हे कुठलं युद्ध हे काही मला माहिती नव्हतं अर्थातच. कारण हे काही खूप मोठं युद्ध आणि जर्मनीचं महत्वाचं युद्ध वगैरे असं काहीच नव्हतं. पण सगळ्याच युरोपियन देशांना चीनमध्ये विरोध होत होता आणि त्यांच्या एम्बसीजना वगैरे किंवा विरोध होत होता. त्याच्या विरुद्ध उठाव झाला होता आणि त्याच्यामुळे हे सगळे युरोपियन राष्ट्र एकत्र येऊन ही चीनमध्ये गेली होती आणि ते थोडा काळ चाललेलं युद्ध होते. तर सांगायची गोष्ट म्हणजे ह्याच्यात सुद्धा त्याचे इतके मजेदार बारकावे आहेत. तर ब्रिटिश सैन्य तिथे होतं, जसं जर्मन सैन्य होतं तसं ब्रिटिश सैन्य पण होतं. तर त्यांनी लगेच त्याच्यात एक ओळ लिहिलेली आहे की ब्रिटिश सैन्य म्हणजे ते सगळे इंडियन सैनिकच होते, अशी माहिती आपल्याला त्याच्यात मिळते. किंवा आता हुनांचा राजा अतिला याचं त्या जर्मन सम्राटांनी ज्या वेळेच्या त्यांनी ह्या लोकांना त्यांनी एक भाषण केलं सम्राटांनी की सैन्याला म्हणून त्यांना स्फूर्ती देण्यासाठी म्हणून केलेलं भाषण. तर त्याच्यातले बारकावे काय आहेत म्हणजे दोन चारच वाक्य आहेत पण ती इतकी आपल्या मनात राहतात की त्यांनी सांगितलं की क्षमा करायची नाही, पार्डन नाही आणि युद्ध कैदीही करायचे नाही. म्हणजे ह्याचा अर्थ जिथे दिसेल त्या माणसाला तिथल्या तिथे संपवा तुम्ही, हा त्याचा उपदेश होता त्या लोकांना. आणि त्यांनी हुनांचा राजा जो अतिला म्हणून त्यांच्या एपिक मध्ये येणारा कॅरेक्टर आहे, तर त्याच्यासारखं लढा तो किती शूर होता वगैरे त्यांनी वर्णन केलं. तर त्या काळात 900 साली सुद्धा समाजवाद्यांनी त्याच्या विरुद्ध पत्रकं काढली होती. तर ह्या बारकावे जे असतात याचे ह्याची मजा वाटते खूप. आणि त्याची भाषा म्हणजे एकदा तुम्ही वाचायला लागलात की ठेवावंसं वाटत नाही. म्हणजे इतके बारक्या बारक्या गोष्टी आपल्याला कळतात अगदी थोडक्या पानांमध्ये. 3 ते 4 पानांचं एक एक प्रकरण आहे. आता पुढचं प्रकरण तर खूप मजेशीर आहे. 1901 सालचं हे प्रकरण आहे. म्हणजे त्याचं शीर्षक 1901 असं आहे या प्रकरणाचं. आणि त्याच्यात सुरुवात काय आहे त्याची, तर शोधेल त्याला सापडेल, असं पहिलं वाक्य आहे त्याच्यातलं. तर इथे प्रत्येक प्रकरणात वेगळा निवेदक आहे. तर हा निवेदक काय सांगतो की तो एकदा अँटिक शॉप मध्ये गेलेला असताना त्याला तिथे 3 पोस्टकार्ड्स मिळाली आणि ती 3 पोस्टकार्ड्स अटॅच केलेली होती, स्टेपल केलेली असणार ती. आणि हे त्याला सापडलं अँटिक शॉपमध्ये 1952 साली. आणि तिथनं गोष्ट सुरू होते. तर आपण सगळा वेळ विचार, अरे 1901 सालचं काय झालं? तर त्या 3 कार्डांवर पिक्चर पोस्ट कार्ड्स होती ती. त्याच्यावर एकावर मशीद होती, एकावर चर्च होतं आणि तिसऱ्या पोस्ट कार्डवर वेलिंग वॉल ही जी जेरुसलेम मध्ये आहे, जी अत्यंत पवित्र स्क्वेअर मध्ये त्यांच्या ही वॉल आहे आणि तिथे सगळेजण जाऊन प्रार्थना किंवा देवाला डायरेक्टली बोलायचं असेल त्यांना किंवा काही कबूल करायचं असेल तर ते त्या वेलिंग वॉलच्या समोर जाऊन ते करतात. तर ही वेलिंग वॉल ज्यूससाठी अतिशय पवित्र आहे. तर या 3 कार्डांवर ही 3 चित्र होती आणि त्याच्यावर काय लिहिलेलं होतं तर ही पाठवली होती एका एल्झ शुलर नावाच्या बाईंनी. ती जेरुसलेम मधनं पाठवलेली होती आणि ती पाठवलेली होती एका डॉक्टर बेल यांना आणि पत्ता होता बर्लिनचा. आता ही साधारण युद्ध संपायच्या सुमारास ही कार्ड तिने पाठवलेली होती, साधारण 1944 साली वगैरे. आणि बर्लिन बेचिराख होतं आणि तिथे हा पत्ता सापडणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे ही तिन्ही कार्ड एका अँटिकच्या दुकानामध्ये या निवेदकाला मिळतात. आणि त्याच्यात काय लिहिलेलं असतं तर ही एल्झा शुलर नावाची जी बाई आहे ती ती जर्मनीत होती. ती जर्मन ज्यू आहे
आणि जर्मन जू एक्सप्रेशनिस्ट अतिशय गाजलेली कवयित्री आहे. तर तिने ही कार्ड जेरुसलेम मधनं लिहिलेली होती डॉक्टर बेनला, आणि तिने आपल्या जर्मनीतल्या आठवणी त्याच्यात सांगितल्या होत्या. त्याच्यात तिने काय सांगितलं होतं की वूपर ही नदी आहे आणि वूपर नदीवरच्या दरीवर एक तरंगती गाडी त्यांनी त्या काळात बांधलेली होती, आणि त्या गाडीची पहिली इनॉग्युरल ट्रिप जी होती त्याच्यावर ती तिच्या वडिलांबरोबर होती. आणि ती तरंगती गाडी, ज्याला सस्पेन्शन रेल्वे म्हणतात किंवा फ्लोटिंग रेल्वे म्हणतात, त्याला जर्मनमध्ये श्वेबबान असं म्हटलेलं आहे. तर ती 1901 साली तिचं उद्घाटन झालं. तर 1901 सालाचा संदर्भ त्यांनी अशा रीतीने आणलेला आहे. आणि 1945 मध्ये ती गेली. तिने मरणाच्या आधी जेरुसलेम मधनं हे पाठवलं होतं कार, आणि तिला जर्मनी सोडायला लागलेली होती नाझी काळामध्ये, आणि तिला इस्रायलमध्ये सेटल होणं भाग पडलेलं होतं. आणि तिचं आणि डॉक्टर बेन हा गोटफ्रीड बेन अतिशय प्रसिद्ध कवी आहे. तर हा डॉक्टर बेन पण अतिशय प्रसिद्ध लेखक आणि कवी, आणि त्यांचं प्रेम होतं. पण तिला कधीच्या काळी म्हणजे एंड ऑफ 30s तिला जर्मनी सोडायला लागली होती, आणि ती तेव्हापासून इस्रायलमध्ये राहत होती. तर हे 1901 सालाची गोष्ट त्यांनी कशी आणली, आणि ही जी श्वेबबान आहे, वूपरटाल म्हणून म्हणतात त्याला, ती आजही चालू आहे. तिथे ही रेल्वे चालू आहे आजही. तर ही पहिली त्या रेल्वेची ट्रिप, त्याची आठवण तिने ह्या 3 कार्डांवर मिळून सलग लिहिलेली होती. तिने 3 कार्डांवर काही लिहिलेलं होतं, त्याच्यातली ही आठवण म्हणून 1901 साल जोडलेली आहे. आता या लेखकाचं इमॅजिनेशन बघा. 1952 साली ही गोष्ट सुरू होते, पण ती गोष्ट आहे 1901 सालची, आणि 1901 साली काय झालंय हे तो दाखवून देतो. म्हणजे प्रचंड इमॅजिनेशन. प्रत्येक निवेदक हा वेगळा आहे प्रत्येक प्रकरणातला, बाई असो का पुरुष असो, कुठच्याही वयाचा किंवा कुठच्याही याचा. तर आता जी पुढची एक गंमतशीर गोष्ट, कंटाळा येतो का हे शोधेल त्याला सापडेल असं का म्हणले? शोधेल त्याला सापडेल असं का म्हणले? काय काय? शोधेल त्याला सापडेल. हा, कारण त्याला अँटिक शॉप मध्ये हे सापडलं ना. अच्छा. ही कार्ड त्याला सापडली, आणि त्याला 1901 सालचा रेफरन्स मिळाला त्याच्यात, म्हणून त्यांनी शोधेल त्याला सापडेल असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये. तर ही पुढची गोष्ट आहे. ही क्रूप ही एक प्रसिद्ध जर्मन कंपनी आहे जी लोखंडी म्हणजे शीट्स बनवते, आणि बऱ्याच जणांना इथे माहिती असेल, नाव ऐकलेलंच असेल. तर त्यांच्या कामगार वस्तीत एक बेरका नावाची बाई असते, आणि ती गलेलठ्ठ असते चांगली गोडमध्ये. आता कामगार वस्तीमध्ये जे काय वातावरण असतं त्याप्रमाणे त्यांनी ते वातावरण सगळं रंगवलेलं आहे. आणि म्हणजे तिथे जवळच कारखाना असल्यामुळे कपडे कसे काळे होतात रोज वाळत घातलेले वगैरे, किंवा जेवणाला कसं म्हणजे इट्स डिफिकल्ट टू मीट 2 ends at the end of the month वगैरे, अशा सगळ्या तिच्या नॉर्मल तक्रारी असतात आणि नवऱ्याबद्दलच्या. पण तिचा नवरा त्या फाउंड्रीमध्ये काम करत असतो, आणि तिथे त्यांना तोफेचा नळा बनवायचा असतो, आणि त्या नळ्याचा व्यास 42 सेंटीमीटर्स असायला पाहिजे असं प्रयत्न असतो, आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि ही म्हणजे सिक्रेट आहे बरं का, पण हे कामगार लोक बोलतात ना इथे वस्तीमध्ये, त्यामुळे मला सगळं माहिती आहे असं मी सांगते त्याच्यामध्ये. आणि ही तोफ बनवल्यानंतर रशियन झारला ती विकायची असते खरं म्हणजे, आणि ती मग तेवढ्यात 4 वर्षात युद्ध सुरू होतं, आणि त्याच्यामुळे ती जर्मन लोकच वापरतात, पण ती फ्रेंच लोकांच्या विरुद्ध वापरतात. पण त्यांच्या गोळ्यांना ऍक्युरसी नसते, तर ते बाजूला पडले गोळे की फ्रेंच लोक कसे हसायचे होते. हे सगळं ग्रासचं इमॅजिनेशन आहे. म्हणजे जरी काही बाई सांगत असली तरी ही माहिती सगळी ग्रासनी मिळवलेली, आणि तो जर्मनीवर भरपूर टीका करतो, आणि भरपूर निगेटिव्ह पण म्हणजे आउटस्पोकन आहे, आणि तो स्पष्ट वक्ताच आहे म्हणजे.
तर त्याच्यात त्यांनी मजेशीर अशी उदाहरणं दिली. जास्ती हे वाटलं मला त्याचं की ही गोष्ट त्यांनी त्या बाईच्या डायलेक्टमध्ये लिहिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या बाईची समज तिला सगळ्या आवाकापिती कशाचा कळत होता किंवा नव्हता कळत हे सगळं. आणि त्या कामगार वस्तीमध्ये पुढे त्या तोफेचा उल्लेखच काही लोक बाका म्हणून बेटा म्हणून करायला लागले, कारण ही गलेलठी गोलमटोल होती. पण तिला ते असोसिएशन कळत नव्हतं. हे लोक असं माझ्याबद्दल सारखं बोलतात, हे काही मला आवडत नाही असं ती म्हणत होती. तर तिची एकूण समज, तिची भाषा, तिचे प्रश्न आणि तिचं छोटस आयुष्य तिच्या वस्तीमधलं हे 3 पानांमध्ये त्यांनी खूप छान वर्णन केलेलं आहे त्याचं. आणि वस्तीतलं वातावरण, निर्मिती एकूण लोकांचं बोलणं, त्यांच्या संवादामधनं त्यांनी एक खूप छान वातावरण निर्माण केलेलं आहे. असे अनेक 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 विषय आलेले आहेत या पुस्तकामध्ये आणि ते मुलींनी सांगितलेले आहेत बहुतेक. तर ह्याच्यात म्हणजे लेखकाचं ज्ञान, शैली वगैरे उघडच आहे, म्हणजे ते वाखाणण्याजोगंच आहे आणि तो काय तऱ्हेने माहिती मिळवतो गोष्टींची हे आणि खूप बारकावे असतात त्याच्यामध्ये. तर कधी कधी असं वाटतं की ह्या पुस्तकाचं साहित्य मूल्य काय आहे, ह्या बारकाव्यांची प्रस्तुतता काय आहे, जरूर होती का एवढ्या सगळ्या बारकाव्यांची. मी वाचक म्हणून मला ते कितपत असं वाटतं की हे मला माहिती असायला हवं होतं. तर असं प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं असं नाही, पण बाकीच्या बारकाव्यांची मात्र मजा आहे. तर ग्रास हा अर्थातच निष्णात संशोधक होता म्हटलंय मी, कारण तो ठिकठिकाणी ह्या गोष्टी त्याच्या नजरेला यायच्या, म्हणजे ऑब्झर्वेशन प्रचंड, वाचन प्रचंड. तर त्याच्यामुळे कमालीचा सर्जनशील लेखक होता. तर प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी एक प्रसंग निर्माण केला आणि एक ठिकाण, अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक प्रसंग घडला आणि त्याच्यामध्ये त्यांनी खुबीने ऐतिहासिक घटना कुठची तरी सांगितलेली आहे. तर महत्वाच्या 2 घटना ह्या सेंचुरी मधल्या म्हणजे 2 महायुद्ध. तर पहिल्या महायुद्धाचं त्यांनी कसं वर्णन केलंय किंवा काय प्रसंगातनं कसं त्यांनी बदलून आणलंय हे. तर एर्न्स्ट युंगर म्हणून एक गाजलेला लेखक, जो आम्ही शिकत असताना तो आम्ही निगेटिव्हली बघायचो, कारण तो अत्यंत एन्थुसियास्टिक सैनिक होता आणि त्यांनी नाझी सैन्याबरोबर मध्ये भाग घेतलेला होता युद्धामध्ये. तर त्याच्यामुळे तो लेखक असला तरी ठीक आहे, म्हणजे त्याची आयडिओलॉजी काय होती याच्याबद्दल आम्हाला शंका होती. पण इथे रंगवलेली गोष्ट वेगळी आहे. आणखी नाही, दुसऱ्या एका पुस्तकात मी त्याच्याबद्दल पुष्कळ वाचलं. तर तो एक सैनिक होता, पण तत्ववेत्ता पण होता आणि कीटकांचा अभ्यास करणारा होता. तर दुसरा एक होता, ज्या हे दोघेही वॉर व्हेटरन्स आहेत. दुसरा आहे एरिस मारिया रेमार्क म्हणून. मी ह्या स्लाइड याच्यासाठी केल्या की जर्मन नावं आहे, फ्रेंच नाव हे ऐकायला येणं किंवा लक्षात येणं खूप अवघड असतं. तर ते बघितल्यावर लक्षात येतं की ही नावं आहेत म्हणून. तर त्याच्यासाठी ह्या स्लाइड्सचा जास्ती उपयोग आहे की म्हणजे ग्युंटर ग्रासच्या नावापासून सुद्धा काय नाव आहे हे पटकन लक्षात येत नाही त्याच्यामुळे. तर युंगर हा स्वतःला अनार्किस्ट म्हणतो, तर रमार्क हा स्वतःला बदलू न शकणारा शांततावादी म्हणतो, पॅसिफिस्ट, असं त्यांनी स्वतःचं वर्णन केलेलं आहे. त्या दोघांनीही पुस्तकं लिहिली, दोन्ही वॉरवरची पुस्तकं आहेत आणि दोन्ही पुस्तकं अतिशय गाजली. तर हे दोघं एक स्वित्झर्लंडमध्ये भेटतात का, तर एक स्विस संस्था असते आणि त्यांना युद्धाबद्दलची माहिती संकलित करायची असते आणि म्हणून ते या दोघांना बोलवून घेतात आणि ह्या दोघांबरोबर चर्चा करून, संवाद करून 4 प्रकरणांमध्ये, म्हणजे 1914 ते 1918 हा युद्धाचा काळ आहे, पहिल्या युद्धाचा. तर त्याच्यात ह्या दोघांना बोलवलेलं असतं आणि त्यांच्याबरोबर चर्चा केलेली असते. तर त्याच्यातला हा युंगर म्हणजे अगदी आर्डंट मिलिटरिस्ट असतो. त्याचं तगडा, अतिशय हौसेने युद्धात भाग घेणारा, पहिल्या महायुद्धात सुद्धा त्यांनी भाग घेतला होता, दुसऱ्यातही घेतलेला सुद्धा. आणि तो ज्या वेळेला इथे येतो, ही गोष्ट आहे मिड 60s वगैरे केव्हाची तरी. तर
हे स्वित्झर्लंडमध्ये भेटतात ते इतक्या उशिरा भेटतात, पण ती गोष्ट सांगतात ती 1914 ते 1918 सालची. आणि हे अतिशय स्वतंत्र आणि वेगळ्या अपोजिट माइंडसेटचे असतात लोक. तर त्यांना एकत्र आणून त्यांच्या पुस्तकाचा उल्लेख करून ग्रासने ही माहिती 3 प्रकरणांमध्ये लिहिलेली आहे. अर्थातच युंगरचं स्टॉर्म ऑफ स्पीड आणि ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट हे रमार्कचं पुस्तक त्यांनी अर्थातच वाचलेलं असणार आणि त्याचा खूप उपयोग झालेला असणार ही सविस्तर माहिती युद्धांची मिळवण्यासाठी. म्हणजे अनंत रिसोर्सेस मधनं त्यांनी किंवा सोर्सेस मधनं त्यांनी खूप माहिती मिळवलेली आहे. अशी पुस्तकभर सविस्तर माहिती आहे. मग ते युद्धाचं इक्विपमेंट काय होती, कुठे युद्ध झाली, कुठे बॅटल झाल्या, कुठे काय वापरलं गेलं वगैरे. तर त्याच्यात एक उल्लेख असा आहे, म्हणजे हा युंगर सांगतो, कारण तो एन्थुझियास्टिक असतो. हा जो रमार्क असतो त्यांनी जखमी सैनिकांची सेवा केलेली असते जास्ती, त्याला काही युद्धाची हौस नसते. पण युंगर मात्र युद्धात हौसेनी आणि एन्थुझियास्टिकली सहभागी झालेला असतो. तर तो 2 आठवणी सांगतो, त्याच्यातली एकच मी सांगते की फ्रेंच लोकांनी अशा तऱ्हेचे वायू वापरले की ज्याच्यात मधनं काळे धुराचे ढग येत होते आणि त्याच्यामुळे गुदमरून जर्मन सैनिक मेले. पण ऍट द सेम टाइम पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा वर्षामध्ये युद्ध चालू असताना जर्मनीने एक असा गॅस शोधून काढला होता की जो ओडरलेस आणि कलरलेस होता आणि त्यामुळे फ्रेंच लोकांचं जास्त नुकसान झालं आणि जास्त लोक मारले गेले. तर आता ह्या सगळ्या सविस्तर गोष्टी आणि माहिती हे जरी का निवेदकांच्या तोंडी असलं किंवा ह्याच्या तोंडी असलं तरी माहिती ही ग्रासनेच मिळवलेली असणार आहे त्यानंतर. त्यांची भेट जी स्वित्झर्लंड मधली ती काल्पनिकच आहे का? असावी, म्हणजे त्याला काही रेफरन्स आहे असं माझ्या वाचनात आलेलं नाहीये कुठे. किंवा खरंही असू शकेल की त्यांनी केव्हा तरी असं संकलित करण्याचं ठरवलं असेल, कारण स्वित्झर्लंड ही न्यूट्रल कंपनी देश होता, कंट्री होती. तर त्याच्यामुळे त्यांनी हे केलेलं असू शक्य आहे की दोन्हीकडच्या लोकांना बोलवून, म्हणजे जसे जर्मनांना बोलवलं तसंच अलाइड फोर्सेसना पण कोणी त्यांचे पण अनुभव त्यांनी ऐकले असतील. पण त्याच्या पुढे याची माहिती मिळालेली नाहीये काही, किंवा हे खरं आहे का नाही हे मला माहिती नाही. एक बाई त्यांच्याशी बोलत असते एवढंच त्याच्यामध्ये उल्लेख आहे. 103 वर्ष जगलाय. 103 वर्ष जगलाय. 103 वर्ष जगलाय तो. हो. आणि तो ज्या वेळेला इथे भेटायला आला यांना त्यावेळेला 20पेक्षा जास्ती जखमा त्याच्या अंगावर होत्या आणि तरी सुद्धा तो एन्थुझियास्टिकली लढत, एन्थुझियास्टिकच माणूस होता, पण तो तत्ववेत्ता पण होता. हे वाचल्यानंतर आपल्याला जरा वेगळं वाटतं की आता गोष्ट येते विली ब्रँडची. विली ब्रँड हा पहिला सोशलिस्ट चॅन्सलर होता आणि 1965 मध्ये तो पहिल्यांदा उभा राहिला आणि ग्युंटर ग्रास हा पण समाजवादी होता आणि तो स्पष्ट वक्ता होता, म्हणजे त्यांनी स्टँड घेतलेले आहेत दरवेळेला. आणि त्यांनी विली ब्रँडचं 1965 साली तो उभा राहिलेला असताना त्याचा प्रचार केलेला होता. ते ह्या सगळ्या गोष्टी अनेक प्रकरणांमध्ये याच्या आधीच्या प्रकरणात येतात. तर याचं महत्व असं की सगळ्यात जास्ती जो अत्यंत क्रूर रीतीने सुरुवातीच्या काळातच युद्धाच्या मारले गेले ते पोलंडमध्ये मारले गेले. पोलंडमध्ये एक मोठा भेटो होता आणि त्या भेटोवर हल्ला झाला. तिथे म्हणजे ज्यू लोकांना पकडून कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये तर नेलंच नाही, पण जे 4 भिंतींच्या आत होते, मोठा भेटो होता तो, शेकडो लोक तिथे राहत होते, तर त्यांना तिथल्या तिथे पण मारलेलं आहे. खूप खूप क्रौर्य होतं त्या सगळ्या प्रकारामध्ये. तर विली ब्रँड हा चॅन्सलर झाल्यानंतर तो पोलंडला गेला आणि त्या भेटू समोर त्यांनी गुडघे टेकले आणि माफी मागितली जर्मनांतर्फे. आणि ही चॅन्सलर कोणी असा करू शकेल, जर्मन चॅन्सलर, अशी कल्पना पण कोणाला येणार नाही. पण त्यांनी सौहार्दपूर्ण
वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नंतर तो रशियाला पण गेला, तिथे पण भेटला लोकांना. आणि ईस्ट आणि वेस्ट जर्मनी हे खरं एकच देश आहे, तर त्याचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे हा विचार पहिल्यांदा त्यांनी मांडला. आणि ही एकत्रीकरणाची किंवा सामोपचाराने संबंध वाढवण्याची ही पहिली सुरुवात होती. पण 70s आणि 80s मध्ये परिस्थिती खूपच वाईट होती जर्मनीमध्ये. आणि हे शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉरचा हा काळ होता. आणि त्याच्यात खूप अडचणी काही काही ह्याच्यात आलेले आहेत. आपण इथपर्यंत जाऊ की नाही मला माहित नाही, कारण वेळ पुरणार नाही आहे सगळ्यांना. तर हा शांततावादी चॅन्सलर होता, त्याला शांततेचं नोबेल प्राईज मिळालं ह्या सगळ्या त्याच्या प्रयत्नांमुळे. पण त्रास असा आहे म्हणजे तो खूपच उपहास पूर्ण लिहितो किंवा सॅटायरिकल खूप लिहितो. तर त्यांनी ह्या 2 प्रकरणांमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे विली ब्रँडचा. तर त्यांनी विली ब्रँड न म्हणताच हे नीलिंग चॅन्सलर असंच त्याला म्हटलेलं आहे. जे त्याचे खरं म्हणजे टीकाकार जे शब्द वापरतात ते शब्द यांनी वापरलेले आहेत. हा चॅन्सलर आहे. हा फोटो चांगला नाहीये, म्हणजे मी आता ते नेटवरनच घेतलेले, पण व्यवस्थित इथे बरा दिसतोय जरा इथे. तर हा नीलिंग चॅन्सलर आहे. आणि हा पण ल्युबेकचा बाय द वे. मी मगाशी जे 1939 आणि 45 या दरम्यान जे दुसरं महायुद्ध झालं त्याच्याबद्दलचा उल्लेख काय किंवा कसं, तर त्यांनी प्रसंग परत ग्रासी असा निर्माण केलाय की एका ईस्ट सी मधल्या एका बेटावर जे युद्धाच्या काळामध्ये पत्रकार साक्षीदार होते, जे बॅटल फील्डवर गेलेले होते, त्या लोकांनी एकत्र येऊन एक रिट्रीट सॉर्ट ऑफ म्हणजे एकत्र भेटून आपण एकमेकांशी बोलूया अशा तऱ्हेचं त्यांनी एक ट्रिप ऑर्गनाईज केली होती. म्हणजे त्याच्यात प्रत्येक पत्रकारांनी वेगळे वेगळे आपले अनुभव सांगितले. त्याच्यात सुद्धा खूप सविस्तर माहिती आपल्याला मिळते, बारकावे मिळतात माहितीचे. तर फक्त इथे मी 2च गोष्टी सांगितल्या की लेखक निवेदिकांच्या निवेदकांच्या 2 बोलक्या टिपण्या होत्या, तेवढ्याचा फक्त मी इथे उल्लेख केलेला आहे. एक जण असं सांगतो त्याच्या बॅटल फील्डवर तो गेलेला असताना, युद्ध चालू असताना तिथे एवढा संहार झाला आणि इतके लोक मेलेले होते. तो म्हणतो की आम्ही ज्या वेळेला जर्नलिझम शिकलो, जर्नलिझमचे कोर्सेस केले, त्यावेळेला कसं द्यायचं हे आम्हाला सांगितलं होतं, शिकवलं होतं. पण त्या दिवशी मी गप्प बसायला शिकलो, कारण त्याच्याबद्दल लिहिणं त्याला अशक्य झालं. आणि दुसरा एक आहे, तो सांगतो 1945 सालची गोष्ट आहे. तो म्हणतो की युद्ध कधीच सांगत नाही. 1945 साली मला अल्जेरियाला पाठवण्यात आले. तर आता त्या काळात अल्जेरियात काय घडलं होतं हे मी मग शोधून काढलं, कारण आपल्याला सगळे रेफरन्स माहिती नसतात. तर अल्जेरियामध्ये त्या काळामध्ये फ्रेंच वसाहत होती, ते माहिती असतं आपल्याला. पण तिथे उठाव झाला होता. 40 ते 45 हे खूप अस्वस्थ काळ होता अल्जेरियातला. आणि ते अलाइड फोर्सेस आणि फ्रेंच फोर्सेस त्यांनी हे उठाव चिरडून टाकले होते. तर त्याचं वृत्तांकन करायला या एका निवेदकाला त्यांनी पाठवलेलं होतं. तर असे काय अल्जेरियाचा, पण इथे त्याचा संबंध दाखवलेला नाहीये काही. इथे फक्त युद्धाच्या साक्षीदार म्हणून निवेदन करणारे हे लोक आहेत. प्रत्येक वर्षासाठी त्यांनी एक नवीन प्रसंग, एक नवीन निवेदक आणि एक नवीन गोष्ट शोधून काढलेली आहे. आणि या गोष्टीत वर्षाचा संदर्भ येतो, पण तो एक संदर्भ असतो असं नाही. हे आपल्याला आता इतक्या गोष्टींवरून लक्षात आलं असेल की गोष्ट सुरू कुठच्या तरीच काळात होते, युद्धानंतरच्या काळात होते सुद्धा, आणि मग युद्धाच्या किंवा युद्धाच्या आधीच्या गोष्टी सांगितल्या जातात. तर प्रचंड कल्पनाशक्ती, प्रचंड वाचन, हे तर, आणि भाषेवर अत्यंत उत्तम प्रभुत्व.
हे त्याचं वाचन करताना आपल्याला एक आनंद मिळतो, वेगळेपणा असतो त्याच्यामध्ये. आता मी सांगितलं तसं त्या बेल्टाच्या गोष्टीमध्ये त्यांनी चक्क डायलेक्टच वापरलेलं आहे. हे त्या निवेदकाचं काय पार्श्वभूमी होती, काय शिक्षण होतं, काय दर्जा होता, काय सोशल स्टॅटा होता, या सगळ्यावर शेवटी तो काय बोलणार आणि काय सांगणार आणि त्याचा अनुभव काय आहे ते अवलंबून असतं. तर असं प्रत्येक निवेदकाचं कॅरेक्टर एक वेगळं रंगवलेलं आहे. असंख्य गोष्टींचा उल्लेख होतो. म्हणजे माणूस चंद्रावर गेला तिथपासनं ते शर्लॉक होम्सचं पहिलं हे काय लिहिलं गेलं कथा आणि त्याच्या किती प्रती खपल्या आणि कुठच्या वर्षात खपल्या वगैरे अशा सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि ग्रामोफोनच्या रेकॉर्ड्स तयार करणारी कंपनी जर्मन कंपनी असते. तर ग्रास सांगतो म्हणजे तो निवेदक सांगतो की मी खरं सांगतोय हा, मी खोटं बोलत नाही. आम्ही खरोखरीच 36,000 तबकड्या दर दिवसाला तयार करत होतो त्या काळामध्ये. आणि तरी सुद्धा काही काही फ्रेंच आणि इतर यांच्याशी कॉम्पिटिशन आम्हाला करता येत नव्हती. तर ठिकठिकाणी आम्हाला त्याच्यामुळे आमच्या ब्रांचेस उघडायला लागल्या आणि त्याच्यात कलकत्त्यात पण आम्ही उघडले. असं खूप बारकावे असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. मग मेंढ्यांचे क्लोन्स, डॉली आणि सरोगेट मदर आणि त्याच्यातनं बायोएथिक्स आणि पितृहीन भविष्य आहे का, आता जे आपण आता सुद्धा डिस्कस करतो या गोष्टी, तर त्या काळामध्ये त्यांनी डिस्कस केलेले. हे 1996-1997च्या गोष्टी आहेत त्या. चेर्नोबिलचा अर्थातच उल्लेख आहे. हवामान बदल आणि भविष्याबद्दलची भीती ह्याही गोष्टी त्याच्यात येतात. हा, असंख्य गोष्टींचा उल्लेख येतो, पण काही काही गोष्टी किंवा काही काही उल्लेख किंवा काही काही संकल्पना ज्या आलेल्या आहेत त्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या सगळ्या आपल्याला माहिती असतातच असं नाही. याच्यातले एक किंवा दोन मी सांगते काहीतरी आणि फारसं आपण पुढे जाऊया नको. आता सभासद आली मला वाटतं. हा, सांगते. राईस, क्रिस्टाल, नाख हे 3 शब्द एकत्र आलेले आहेत. नाख म्हणजे नाही आणि राईस क्रिस्टल, तर ते नाईट ऑफ ब्रोकन ग्लास म्हणून आहे. ठीक आहे, आता हा विषय निघालाय तर ह्याच्याबद्दल मी सांगते, शेवटच्या ह्याच्याबद्दल सांगते. तर हा प्रसंग रंगवलेला आहे त्यांनी 1993 साली. 1993 साल म्हणजे जर्मनीचं एकीकरण झाल्यानंतर साधारण 3 वर्षांनी नॉर्थमध्ये हे पूर्व जर्मनीतलं नॉर्थकडचं एक शहर, तिथे काही निर्वासित आणि असे लोक एका घरामध्ये राहत होते. म्हणजे ते काही ब्लॅक राहत नव्हते, म्हणजे काय तिथे त्यांना ठेवलेलं होतं निर्वासितांना. तर काही तरुणांनी त्या घरांना आग लावली आणि त्याच्यातले काही माणसं मेली. 4 लोक मेले मला वाटतं त्यावेळेला. आणि ते खूपच म्हणजे खूपच भयानक होतं आणि टीका खूप झाली आणि त्याची चर्चा झाली त्या काळामध्ये. आणि नंतर वेस्टर्न जर्मनीमध्ये पण हे झालं आफ्टर युनिफिकेशन. तर 93 सालची ही गोष्ट ग्रासने मांडलेली आहे की एक इतिहासाचा शिक्षक तो वर्गामध्ये मुलांना विचारतो की हे झालं, पण तुम्हाला राईस क्रिस्टल नाफ म्हणजे काय हे माहिती आहे का? तर मुलांना फारसं काही कोणाला माहिती नसतं, पण ह्या गोष्टी जागृत ठेवायला पाहिजेत. तर त्यांनी सांगितलं मग की 1938 साली दक्षिणेत न्यूअर्नबर्ग मध्ये 9 नोव्हेंबरला ज्यू लोकांची सर्व घरं तोडण्यात आली. सगळ्या खिडक्या सिनेगॉगच्या, घरांच्या आणि त्यांचे व्यवसाय जिथे होते त्या व्यवसायाच्या इमारतींच्या पहिल्यांदा काचा फोडल्या, मग इमारती फोडल्या. खूप लोकांना पकडून नेलं आणि काही लोकांना तिथल्या तिथे मारलं. हे सगळे ज्यू लोकांना मारलं. आणि तो स्पेशल फोर्स जो नाझींचा होता आणि पार्लमेंट राखलेला एक फोर्स होता, त्याला SS म्हणतात,
तर त्या फोर्सने ही कारवाई केली, पण त्याच्यामध्ये काही सामान्य नागरिक पण सामील झालेले होते आणि ही भयंकर रात्र होती. आणि ह्याची दखल कोणत्याही इतर देशांनी फारशी घेतली नाही, कारण ही होलोकॉस्टची सुरुवात होती. म्हणजे नाझींना पकडून कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये नेणं किंवा त्यांच्या कत्तली करणं हे जे नंतर सुरू झालं वॉरमध्ये, तर ही त्याची सुरुवात होती. पण ते त्यावेळेला सिरियसली घेतलं गेलं नाही. हे परत 9 नोव्हेंबरलाच जर्मनीचं एकीकरण, म्हणजे एकीकरण 9 नोव्हेंबरला नाही झालं, पण बर्लिन वॉल तोडली गेली 9 नोव्हेंबरला, ती 1989 साली. याच्यानंतर 50-60 वर्षांनी. पण हे 9 नोव्हेंबरचं काय आहे प्रकरण, हे मला नेहमी वाटतं की काही काही असोसिएशन असे असतात की लगेच आपल्याला ती दुसरी गोष्ट पण आठवते. तर ह्याला राईस क्रिस्टल मॅटर नाईट ऑफ ब्रोकन ग्लास असं म्हणतात. तर ह्याचा उल्लेख येतो ह्या पुस्तकामध्ये. मी आता शेवटून दुसऱ्याकडे जाते. रेड आर्मी फ्रॅक्शन म्हणून एक जर्मनीच्या इतिहासातला, म्हणजे शीतयुद्धाच्या काळातला, म्हणजे युद्ध थांबल्यानंतर एक साधारण 15-20 वर्षांनंतरचा काळ होता. 1970s आणि 1980s हे अतिशय अस्वस्थ काळ होता जर्मनीमध्ये, आणि त्याची आपल्याला फारशी माहिती नसेल. तर रेड आर्मी फ्रॅक्शन म्हणजे लेफ्ट रॅडिकल लोकांनी ही रेड आर्मी फ्रॅक्शन तयार केली आणि त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये RAF असं म्हणतात. आणि त्यांनी खूप सांगायला पाहिजे, पण मी ह्याच्यावर गेल्या वर्षी 3 ह्याच्यावर कादंबऱ्या खूप लिहिल्या गेलेल्या आहेत आणि सिनेमा पण निघालेला आहे. तर त्या 3 कादंबऱ्यांवर मी गेल्या वर्षी लिहिले होते. ते प्रसिद्ध पण झाले होते. दिवाळी अंकांमध्ये किंवा साधनामध्ये पण मला साधनामध्ये पण आला. तर ही युद्धानंतरची पहिली पिढी जी अत्यंत अस्वस्थ होती, कारण त्यांच्या आईवडिलांनी युद्धात भाग घेतलेला होता दुसऱ्या महायुद्धामध्ये. ते नाझींच्या बाजूने लढलेले होते, नाझी आर्मीमध्ये होते, आणि युद्ध संपल्यानंतर ते त्याच्याबद्दल बोलेनासे झाले. ते गप्प बसले. ते मुलांशी त्याच्याबद्दल बोलत नव्हते आणि मुलांना धड कळत नव्हतं की नक्की काय झालेलं आहे. अशा तऱ्हेचं वातावरण होतं. आणि एकूणच जर्मनी अतिशय अपमानित होती. त्यांना खूप पैसे द्यायला लागत होते. काय म्हणतो त्याला आपण, जे युद्धानंतर त्यांच्यावर लादल्या गेलेल्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यात ही एकूणच परिस्थिती खूप वाईट होती. आणि 1960-70 मध्ये 60च्या सुरुवातीला शेवटी साधारणपणे परत रिकन्स्ट्रक्ट करायला लागले ते जर्मनी, आणि जरा आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारायला लागली होती. आणि ह्या मुलांचं म्हणणं असं की आई वडील त्याच्यातच गुंतलेले आहेत आणि ते आरामात आहेत आणि ते युद्ध विसरून गेलेत, आणि इतकं अपमानास्पद आपल्याला हा काळ आहे आणि ते काहीच याच्याबद्दल बोलत नाही. त्या मुलांनी बंड केलं सरकार विरुद्ध, आपल्या आई वडिलांविरुद्ध. एकूण त्यांचं फ्रस्ट्रेशन त्यांनी बाहेर काढलं. आणि हे रेड आर्मी म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्यांचा रशियाशी संबंध होता, सपोर्ट मिळत होता त्यांना. तर त्याला रेड आर्मी फ्रॅक्शन म्हणतात. आणि त्यांनी मोठ्या अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या वगैरे किडनॅप केलं, अनेक जणांचे खून केले, 200 लोक जखमी झाले होते त्याच्यामध्ये. आणि हा काळ अतिशय कठीण काळ होता जर्मनीला, पण आपल्याकडे त्याची फारशी माहिती नाही. तर ह्याच्यातले खूप गोष्टी घडल्या. पण गंमत म्हणजे आज न्यूजमध्ये, जर्मन न्यूजमध्ये हे मी का लिहिलं गेल्या वर्षी, कारण एका बाईंना पकडलं गेलं आणि त्या ह्या रेड आर्मी फॅक्शनच्या सदस्य होत्या असं सांगितलं गेलं होतं. ज्या 70-75 वर्षाच्या बाई होत्या, पण त्यांना पकडलं गेलं होतं, त्यांच्याबद्दल कोर्ट केस चालू झाली होती. आणि त्याच्यामुळे मला हे सगळं परत लिहावंसं वाटलं होतं गेल्या वर्षी. आणि आज न्यूजमध्ये अशी बातमी आहे की त्या बाईंना 13 वर्षाची शिक्षा झाली ना, आज त्यांचा निकाल लागला होता एका केसचा. अजून त्यांची दुसरी केस चालणार. तर हे दूरगामी परिणाम करणाऱ्या ह्या गोष्टी होत्या. तर त्याच्यावरच दी ब्लायरनच आहे की म्हणजे शीर्षासमोर जडत्वाचा काळ असं त्याचं मी भाषांतर केलेलं आहे.
त्याच्यावर मी मठामध्ये लिहिला होता ऐकले, कोणाला मिळाला किंवा वाचला तर मी पाठवू शकेल. तर हा एक सिनेमा त्याच्यावर निघालेला आहे आणि तो आता युट्यूबवर पण अवेलेबल आहे, म्हणजे ज्यांना रस असला तर तुम्ही बघू शकता. पण त्याची इंग्लिश व्हर्शन मला वाटत नाही आलेली आहे किंवा मला तरी माहिती नाही आहे, पण सबटायटल्स असू शकतात. तर असे अनेक गोष्टी आहेत. तर 1999 या कादंबरीतलं शेवटचं वर्ष आहे आणि हे एका स्त्रीचं आत्मकथन आहे. आणि ती बाई असं सांगते की मी 58 वर्षाची असताना मेले, पण माझ्या मुलाला असं वाटत होतं की मी जगायला पाहिजे म्हणून मी अजूनही जगते. आणि ती एका ओल्ड पीपल्स होममध्ये राहत असते, म्हणजे वृद्धाश्रमात वगैरे राहत असते. आणि तिथं खिडकीतनं ती बघत असते की तिच्या मुलाची नातवंड कशी आता खेळतायत वगैरे. आणि खूप छान वर्णन आहे ते त्यातलं. तर आता माझा मुलगा 70 वर्षाचा झालेला आहे आणि त्याची अशी इच्छा आहे की मी 103 माझा 103वा वाढदिवस जोरात साजरा करावा. आणि पण माझ्या मुलीला काही हे फारसं आवडत नाही. ती माझ्या मुलाला म्हणते हे काय चालवलंयस, पण माझ्या मुलाने मला पुस्तकांमधनं जिवंत ठेवलंय. तर हे 70 वर्षाचा मुलगा म्हणजे ऍक्च्युली गुंटग्रास आहे आणि त्याचे अनेक संदर्भ याच्यात आले तर ते आपल्याला कळतात की तो गुंटग्रास आहे. आणि त्यांनी त्याच्या ज्या आणि त्याचं खूपसं लिखाण हा ऑटोबायोग्राफिकल रेफरन्सेस असलेला आहे. तर इथे पण त्याने आणि ह्याचा थेट संबंध द टीम ड्रम्सशी आहे. मला इतकी आठवण होत होती ते वाचताना आणि नंतर म्हणजे लक्षातच येतं की त्याच्यात जे निवेदन केलेलं आहे किंवा ज्या कॅरेक्टर्स रंगवलेले आहेत त्याचा आणि जो इतिहास सांगितलेला आहे की त्यांचं दुकान कुठे होतं, शहर डान्सीचं अर्थात. आणि त्याचा भाऊ युद्धात गेला आणि निर्वासित झालो आणि माझा नवरा पण कसा आर्मी त्यांनी जॉईन केली आणि तो तिथे गेला आणि माझ्या मुलाने पण युनिफॉर्म चढवला. तर ही गुंटग्रासची गोष्ट आहे की तो 17 वर्षाचा असताना तो आर्मीमध्ये गेला होता आणि युद्धकैदी झाला आणि 19व्या वर्षी म्हणजे 2 वर्षांनी तो परत आला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. तर ह्या शेवटच्या प्रकरणाची थेट संबंध त्यांनी द टीम ड्रमशी लावलेला आहे, म्हणून मी द टीम ड्रम बद्दल थोडंसं आधी बोलले होते. मला वाटतं मी इथे आता थांबते, आणखीन पुष्कळ स्लाइड्स आहेत पुढे, पण आजच्या पुरतं एवढं बास आहे कारण हे शेवटचं प्रकरण झालं. तर आपण इथे थांबूया. काही कोणाला विचारायचं असलं किंवा काही कॉमेंट्स असल्या, काही पूरक माहिती द्यायची असली तर देऊ शकतो. या कादंबरीत काळाचं सूत्र आहे, गोष्टीचं काही सूत्र नाही. त्या एकमेकांशी जोडलेल्या नाहीयेत, स्वतंत्र गोष्टी आहेत सगळ्या. सूत्र आहे की 1900 पासून 1900 पासून 1999 पर्यंत. आणि पहिली आणि शेवटचे हे सर्रियल आहे आपल्याला कळतं आणि सर्रियल लिहिणं हे ग्रासचं एक वैशिष्ट्य पण आहे. अनेक वैशिष्ट्य आहेत त्याची, मी पुढे लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल, पण मला वाटतं की आता 1 तासभर बोलले एवढं ऐकायला पण लोकांना हे राहत नाही, पुढे पेशन्स राहत नाही. एक मिनिट. तर त्यांनी त्याच्या लिखाणाच्या शैलीच्या ज्या महत्वाचे पैलू आहेत त्याच्यातलं सर्रियल, उपहास वगैरे अशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. प्राण्यांचा त्यांनी उपयोग केलेला आहे, प्राण्यांच्या तोंडी संवाद घातलेले आहेत वगैरे वगैरे वगैरे. तर 2 हात आहेत, एक हिस्सा आणि एक हिस्सा. हा, त्याच्याबद्दलही मी पुढची स्लाइड आहे त्याच्याबद्दल. तर ह्या काय आहेत, ह्या सगळ्या स्वतंत्र विखुरलेल्या ऐतिहासिक घटना आहेत आणि त्याला त्यांनी प्रसंग जे नेमलेले आहेत, जे निवेदक नेमलेले आहेत, जे वातावरण निर्माण केलेलं आहे, जिथे तो ती गोष्ट सांगतो, हे सगळं कल्पनेतलं आलेलं आहे. त्याच्यात कुठेही म्हणजे काही विखुरलेल्या ऐतिहासिक घटना त्यांनी या काल्पनिक वातावरणाच्या कोंदणात ठेवलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे ती शेवटी एक कादंबरी आहे असं, आणि तसं म्हणतातही, म्हणजे क्रिटिक्सनी पण म्हटलेलं आहे की त्यामुळे ही कादंबरी. मला पण हा प्रश्न पडला होता सुरुवातीला, पण नाही, पण ऐतिहासिक घटना आहेतच ना आणि खऱ्या घटना पण आहेत. आता डॉली वगैरे सारख्या किंवा जे क्लोन केले गेले त्याच्याबद्दल त्यांनी सविस्तर नावासकट माहिती दिलेली आहे, त्या क्लोन्स नाव काय होतं वगैरे. तर ह्या खऱ्या गोष्टी आहेत, पण जिथे तो सांगतो किंवा जे कोणी ते सांगतं आणि प्रसंग आणि ठिकाण हे दोन्ही त्यांनी आपल्या कल्पनेने निर्माण केलेले आहेत आणि सलगता नाहीये त्याला.
म्हणजे ही गोष्ट झाल्यानंतर ही म्हणजे इतिहासाला जी एक सलगता असते तशी सलगता नाहीये. अगदी खरं म्हणजे काही पण मग तिला शॉर्ट स्टोरीज का म्हणून कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज असेल त्यावर. आपण म्हणू शकतो, पण लोकांनी त्याला कादंबरी म्हटलंय आणि स्वतः ऑथरनी पण म्हटलंय. आपण म्हणू कादंबरी कसं तर पहिल्यापासून माझा तोच प्रश्न होता ऍक्च्युअली की यातलं खरं काय आणि कल्पना नाही काय आहे. कळतं, अगदीच कळतं. त्याने आता तुला सांगितलं खरं तसं सांगितलेलं आहे असं वाटतं. मग त्या खऱ्या करायच्या नाही नाही, त्याला ऐतिहासिक पुरावे आहेत, संदर्भ आहेत. संदर्भ दिलेले आहे. त्यांनी नाही दिलेले, पण आपल्याला माहिती आहे. वाचताना आपल्या लक्षात येतं की हे खरं इतिहासात. आता हे जे राईस क्रिस्टल नाव आहे किंवा ते 93 साली जूनच्या घराला आग लावलेली, हा इतिहास आहे. हे मी वाचलेलं आहे खूप पूर्वी. मला त्याच्यातलं काहीच अगदी सरळ कळतं की काय ऐतिहासिक आहे आणि काय काल्पनिक आहे. मग आता ह्याच्यात जे त्यांनी युद्धाच्या काळात लिहिलेलं आहे, म्हणजे 2014 आपलं 1914 ते 18 किंवा 44 ते 38, 40 ते 44, तर ते प्रत्येक वर्ष मग युद्धाच्या बॅकग्राऊंड मध्ये का त्या स्वतंत्र वेगळंच काहीतरी आहे? नाही नाही, ते एकत्र आहेत. हे तेच पण वेगळे वेगळे निवेदक वेगळ्या वेगळ्या प्रसंगाचे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या. कारण कोण कोण कुठच्या कुठच्या बॅटल फील्डवर गेलं होतं आणि कुठच्या फ्रंटवर गेलं होतं पण ते background ते वेगळं आहे. सगळीकडे. ते किती खरं आहे ते माहिती नाही, पण त्याच्यातल्या खूपशा गोष्टी खऱ्या आहेत. कारण तो इतिहास आहे आणि ग्रासचं वाचन आणि माहिती अफाट आहे. तर त्याच्यामुळे कळू शकतं. आता एक बोट बुडली होती, त्याचा इतिहास आहे एके ठिकाणी. आणि अगदी शेवटी म्हणजे 1945 साली जर्मन निर्वासितांना किंवा नागरिकांना घेऊन येणारं एक जहाज होतं, जे प्रचंड हजारो लोक होते त्या जहाजावर आणि त्याच्यावर बंबार्डिंग झालं. ती याला किनाऱ्याला लागत असताना. आणि ही खरी गोष्ट आहे. त्याची वर्णनं त्यांनी केलेली, म्हणजे ह्या माहिती आहेत, ऐतिहासिक घटना आहेत. म्हणजे सत्य असं काही असतं का असं वाटू शकेल. पण सत्य नसतंच आणि आजच्या काळात तर नसतं. आपण आत्ताच्या काळात कुठचीच गोष्ट आपण सत्य म्हणून मानायला तयार नाही आहोत. ही गोष्ट वेगळी, पण ह्या प्रत्यक्षात घडलेल्या घटना ज्या आहेत, आता ह्या जहाजावर बंबार्डिंग झालं, ती घडलेली घटना आहे. त्याच्यात काही आपल्याला शंका यायचं कारण नाही किंवा ते सत्य आहे का नाही. आता त्याच्यातल्या कॅरेक्टर्स किंवा त्याच्यातलं काल्पनिक इतर जे वर्णन आहे ते त्यांनी आपल्या ह्याच्यातनं कल्पनेतनं केलेलं असू शकतं. पण हे जहाज बंबार्डिंग होऊन बुडलेलं होतं हे माहिती आहे आणि हजारो लोक मेले होते त्याच्यामध्ये. ही वस्तुस्थिती आहे. भारताचा काळ जो आहे ना, त्या काळात ह्या पुस्तकामध्ये त्या सर्व वर्षांमध्ये फक्त युद्धाच्या संदर्भातच गोष्टी नाही आहेत का? नाही, इतर त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पण इतर गोष्टी आहेत. सांगितलं ना. आता ते त्याच्याविषयी- एल्झर लास्कर श्युलर आणि डॉक्टर बेनची मी गोष्ट सांगितली. हो, पण हो. कुठेतरी ते तू म्हणतोस तसं की कुठेतरी, पण युद्धाचा त्याच्यात उल्लेखही नाहीये. नाही ते पण नाझीमुळे तिला सोडायला लागली जर्मनी हे मला माहितीये. त्यांनी लिहिलेलं नाहीये. किंवा बेन हा तिचा प्रियकर होता, म्हणजे काय प्रियकर म्हणता येत नाही, पण त्यांचं काही काळ प्रेमसंबंध होते. हे इतरही ठिकाणी मी वाचलेलं आहे. तर त्याच्यामुळे तेवढं माहिती असतं आपल्याला. त्याचा उल्लेख काही त्यांनी काही एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये त्याचं, किंवा कोण बेन होता किंवा काय, किंवा ती कधी कशी सेटल झाली इस्रायलमध्ये. हे संदर्भ मला माहितीये. ते 1901 सालच आहे आणि 53 साली ते लक्षात आलं. 52 साली आलं. तर हे त्याचा युद्धाशी संबंध नाही आहे. डायरेक्टली नाही. हा, पण युद्धाचा जो काळ आहे त्याच्या संदर्भात ते जे ही जी वर्ष त्यांनी घेतली आहेत त्याच्यात फक्त युद्धाशी संबंधितच गोष्टी आल्या असं मुख्यत्वे, नाही. पण त्यांनी इतरही गोष्टी लिहिल्या आहेत. म्हणजे प्रत्यक्ष त्या वेळच्या वर्तमानामध्ये जे घडतं ते पण लिहिलेलं आहे की ते बेटावर राहिले होते, तिथे वादळ झालं किंवा इतर काहीतरी अशाही गोष्टी. तिथे वातावरण निर्मिती खूप आहे सगळं. आणि महत्वाची गोष्ट, तू जो प्रश्न विचारला आता त्याला माझं उत्तर असं आहे की एक निवेदक तिथे म्हणतो की युद्ध कधी थांबत नाही. तर त्याचप्रमाणे ग्रास वारंवार म्हणतो की युद्ध चालूच असतं हो, अगदी. एकतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी निवेदक बाई शेवटी जी म्हातारी आलेली आहे, हो. तर
ती पण म्हणते की शेवटचं वाक्य असं आहे तिचं, म्हणजे कादंबरीचं म्हणजे या पुस्तकाचं शेवटचं वाक्य असं आहे की आता मी 2000 सालची वाट बघतेय आणि त्याचं स्वागतच करीन, पण युद्ध नाही झालं तर. आणि आपण बघतोय 2000 नंतर कितीतरी युद्ध इथे झालेलीच आहेत सगळीकडे. तर युद्ध थांबत नाही आणि युद्धाचीच बॅकग्राऊंड म्हणजे ते उघड आहे. आणि ज्या लोकांनी युद्ध प्रत्यक्ष अनुभवलंय आणि तो काळ अनुभवलाय ते कुठल्या ना कुठल्या तरी रीतीने संदर्भ येतातच. कारण ते इतकं जबरदस्त आहे त्या आठवणी किंवा ते अनुभव की ते येत राहतात. तर चांगली कलाकृती म्हणतात ती पोरच असते, म्हणजे वाचकाला त्याच्यात खूप क्रिएटिव्हली संदर्भानुसार आपली आपली कादंबरी तयार करावी लागते. तसं त्या कादंबरीचे म्हणता येईल ना, कारण सगळेच प्रसंग आहेत त्यांनी काल्पनिक प्रसंग घातलेले आहेत आणि सगळेच निवेदक काल्पनिक आहेत. तर त्यांना आपण कसं समजायचं किंवा ते प्रसंग किंवा ते वातावरण निर्माण जे केलेलं आहे ते आपल्यापर्यंत कसं पोहोचतं हे आपण क्रिएटिव्हली बघू शकतो. पुढे पण जसे संदर्भ हे तुला माहिती आहे तसे प्रत्येकाला माहिती असेल असं नाही. नसेल तर मी पुढे लिहिले एवढी- काही स्लाइड्स ग्रासवरच्या आहेत ज्या, त्याच्यात मी असं म्हटलेलं आहे की ग्रास वाचायला सोपा नाही. तो खूप इंटरेस्टिंग आहे पण सोपा नाही. कारण एक तर तो डायरेक्टली लिहितच नाही, म्हणजे एक सरळ सोड गोष्ट लिहिली आहे असं कुठचीच नाहीये त्याची कादंबरी. तर त्याच्यामुळे म्हणजे 3 ड्रम सुद्धा कळायला सोपी जाणार नाही लोकांना, कारण ती सर्रियल पातळीवरच म्हणजे काही त्याच्यात आणि बेभत्स प्रसंग पण आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही ती फिल्म जर का बघितली, ती फिल्म आहे आणि इंग्रजीत पण असेल द 3 ड्रम म्हणून. तर ते तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काही प्रसंग किती विभत्स आहेत. आहे जास्त. काय ते? आपण दोन ह्याच्यात फरक जो करतो की रायटरचं टेक्स्ट आणि रीडरचं टेक्स्ट, हो, अशा ज्या कल्पना बाहेर मांडल्या पण किती रीडर म्हणजे ही थिअरी मला पण पाठ आहे किंवा मी ती अनेकदा मांडलेली आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेली आहे. पण रीडर खरोखर किती क्रिएटिव्ह असतात. प्रत्येक जण इतका क्रिएटिव्ह असेल असं नाही. वाचताना आपण जे अक्षरं लिहिलेली आहेत तीच समजतो बरेच जण. नुसतं तसं नाही आहे ते की ह्याची थिअरीच आहे ना संबंध रीडर्सची. बागचे नुसते नाही, इतर अनेक जण आहेत त्याच्यात इन्व्हॉल्व. रोमन इंगार्डन आहे मुख्यमंत्री आणि इतरही लोक आहेत की ज्यांनी ह्या थिअरीज मांडलेल्या आहेत त्यांच्या मला खूप फॅसिनेटिंग वाटतात. मी खूप त्याच्यावर लिहिलेलं पण आहे. पण प्रत्येक रीडर जर का आपण घेतला तर तो प्रत्यक्ष किती क्रिएटिव्ह रिडिंग करतो हे, म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग तर सोडूनच दे पण क्रिएटिव्ह रिडिंग सुद्धा हा प्रश्न पडतो. म्हणजे एक उदाहरण देऊ का? एक उदाहरण, कंटाळा आलाय सगळ्यांना थांबवाय. एक उदाहरण मी दिलेलं होतं एका लेखामध्ये की दुर्गा झाली गौरीसारखं नाटक किंवा याचं ते वजांनीच केलेलं होतं. वजांच्या मुलांनी म्हणून मला दोन्ही आठवली की लिटिल प्रिन्सची जी गोष्ट आहे ती मराठीमध्ये आणलेली होती, त्याच्यावर लेख पण लिहिलेला आहे. तर तो लिटिल प्रिन्स त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे इमॅजिनेशन मुलांची एवढी असते की त्या इमॅजिनेशन मधनं ते चित्राचं इंटरप्रिटेशन करत असतात. पण हे जर का तुम्ही स्टेजवर आणलं तर ते स्टेजवर ढोबळ आणि त्या व्यक्तिरेखा तिथे असतात किंवा परीची एक परी म्हणून जी व्यक्तिरेखा तिथे आली जातात, तर ती पंख लावलेली परी आणि रंगीबेरंगी फुलं वगैरे असं तिथे येतं. तर ते चित्र आपल्या डोक्यात फिक्स होतं. मग ती गोष्ट वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर तीच परी जर का आली तर मग उपयोग नाही, म्हणजे ते क्रिएटिव्ह नाही झालं. पण जेव्हा तुम्ही कॉन्क्रिटाईज करता एखादी गोष्ट किंवा स्टेजवर आणता त्यावेळेला ते कॉन्क्रिटाईज होतं आणि तुम्ही प्रत्यक्ष वाचत असता त्यावेळेला तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन मधनं ठरवत असता की परी म्हणजे काय, पण तुम्ही ते बघितलं तर ते ठोकळे वाजवतं. तर इमॅजिनेशन, रिडिंग मधलं इमॅजिनेशन हा एक स्वतंत्रच आणि खूप इंटरेस्टिंग विषय आहे. ज्याची त्याची कादंबरी. हो, त्याची कादंबरी. बरोबर. ही मगाशी सांगितलेली ती फिल्म आपण युट्यूबवर बघू शकतो. तर 3 ड्रम असेल मला माहित नाही. आणि दी ब्लायर्न साईट म्हणून जे आहे ज्याच्यावर मी लिहिलं होतं
महाराष्ट्र टाइम्स मध्ये मोठं आर्टिकल आलं होतं त्याच्यावर. तर ते पण आहे, मी बघितली ती आहे ते. पण ती जर्मन मध्ये आहे नक्की, ती इंग्लिश मध्ये आहे की नाही मला माहिती नाही. बघायला बहुतेक सबटायटल्स असतात. जुनी फिल्म आहे ती, 1975 सालची फिल्म आहे ती. ह्या रेड आर्मी फॅक्शनच्या सुरुवातीच्या काळात. तो पण खूप इतिहास, आणि त्याच्यातही ग्रासनी याचा उल्लेख केलाय जो, त्याच्यात त्यांनी बाजू घेतलेली आहे. या रेड आर्मी फॅक्शन मधले जे मुळातले संस्थापक तरुण मुलं होती, त्यांना पकडलं गेलं आणि त्यांना त्याच्यातल्या तिघांनी तुरुंगामध्ये आत्महत्या केली. तर हे खरं का खोटं, ह्याची आज पण त्याची चर्चा होते की त्यांना मारलं गेलं का त्यांनी खरोखरी आत्महत्या केली, त्यांना पिस्तूल कुठनं आलं किंवा काही जे काय त्यांचे आयुध होते ते. आणि ग्रासने हा प्रश्न उभा केला, म्हणजे त्यांनी हाच प्रश्न रिपीट केला की ते तिथे त्यांनी आत्महत्या केली, आत्महत्या होती का, असं त्याच्या लिखाणात आलेलं आहे. तो त्याची बाजू घेतो आणि गोयलनी पण त्याची बाजू घेतलेली आहे. खूप मोठेले लोक, विचारवंत, यांनी पण त्यांची बाजू काही प्रमाणात घेतलेली आहे. खूप कठीण काळ होता. आणि हा तो श्मिट म्हणून जो चॅन्सलर होता त्याच्या काळात घडला, आणि त्याची मनस्थिती म्हणजे निर्णय घ्यायचा कसा, त्यांनी पण ह्या विचारवंतांना बोलवून वगैरे कन्सल्ट केलं होतं सगळ्यांना. पण ह्या लोकांनी म्हणजे रेड आर्मी फॅक्शननी लुफ्तान्साचं विमान हे केलं होतं, काय त्याला म्हणतो आपण, हायजॅक केलं. हायजॅक केलं होतं. आणि त्याच्यातले लोकांना कसं सोडवायचं, आणि खूप अवघड काळ होता. पण आपल्याकडे त्याची फारशी माहितीच नाही. माहिती नाही. आणि हे असले जर का उद्योग करायला लागले, डेन्मार्क मधल्या किंवा स्वित्झर्लंड, हे स्वीडन मधल्या अमेरिकन एम्बसीवर हल्ला केला. आता अशा जर का गोष्टी ते करत होते तर त्यांच्या विरुद्ध ऍक्शन काहीतरी घेणं भाग होतं सरकारला, आणि आपलीच मुलं, आणि त्यांना कसं सांभाळायचं किंवा वागवायचं हा प्रश्न होता. त्याच्यावर 3 कादंबऱ्यांवर मी आर्टिकल्स लिहिलेली आहेत. ह्या रेड आर्मी फॅक्शनवर अनेक डॉक्युमेंटरीज आज अवेलेबल आहेत. तुम्ही जर का टीव्हीवर गेला तर युट्यूबवर गेला तर तुम्हाला डॉक्युमेंटरीज बघायला मिळतील. डॉक्युमेंटरीज पण आहेत आणि फिक्शन पण आहे. त्याच्यातल्या 3 कादंबऱ्यांवर मी 3 वेगळे आर्टिकल्स लिहिले. गेल्या वर्षी दिवाळी आता हे आता आपल्याला हो. relevant आणि ईस्ट आणि वेस्ट म्हणजे इकडे युक्रेन, आणि इकडे युक्रेन म्हणजे कीवला जमीन दोस्त केलं, आणि अजूनही आम्ही कीव जमीन दोस्त करू असं सांगतो. म्हणजे इराण जमीन दोस्त करायला निघालाय ट्रम्प, आणि कीव म्हणजे राजधानी, ऐतिहासिक गोष्टी त्याच्यातल्या मला. तसंच मला ह्याचं फार वाटलं, दमास्कसचं फार वाटलं होतं मला. इतक्या जुन्या संस्कृती आणि इमारती आणि सुंदर आर्किटेक्चर असलेल्या गोष्टी ह्या बॉम्ब टाकून तुम्ही, म्हणजे आता रॉकेट्स किंवा काय ड्रोन्स टाकून तुम्ही नष्ट करताय. तर कीव संबंध जमीन कसं, त्यांनी आज यांनी सांगितलंय, कोण तो पुतीननी, की ज्या फॉरेन एम्बसीज आहेत त्यांनी आपापल्या लोकांना परत बोलवा, की तो परत हल्ला करणार तिथंच. इतके लोक मेले. ओके, धन्यवाद सगळ्यांना. ती धन्यवादाची स्लाईड यायला वेळ होता.